तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका जाहीर केली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पत्रक जारी केलं आहे। धनंजय मुंडेंचा या प्रकरणामध्ये संबंध असल्याचं तपासात आढळलेलं नाही। केवळ नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं या पत्रात म्हटलं आहे। तर अजित पवारांनीही यापूर्वी अशाच पद्धतीने नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता, याचाही उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे। तर या पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी। धनंजय मुंडेंनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय नैतिकतेला धरून आहे। कोणत्याही गुन्ह्याला गैरकृत्याला पक्षाचं कधीही समर्थन असणार नाही। धनंजय मुंडेंचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं समोर आलं नाही। जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। यापूर्वी अजित पवारांनीही नैतिक मुद्द्यांवर राजीनामा दिला होता। न्यायव्यवस्था आणि कायद्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।